महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार. आता आपण आहोत गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील करांडली या ग्रामपंचायतमध्ये. करांडली हा गाव दुर्गम भागात येत असून या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 2मध्ये सध्या घाणीचे वातावरण पसरले आहे. या वार्डात नाल्या तर आहेत, परंतु त्या नालीमध्ये पाणी असल्याकारणानं घाण वाढली आहे आणि त्या घाणीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लगतच बुद्धविहार आहे. बुद्धविहारात नेहमी कार्यक्रम होत असतात, महामानवाच्या जयंत्या होत असतात, परंतु त्या परिसरात सुद्धा घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊनही स्थानिक ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संदर्भातला खास रिपोर्ट आपण पाहू न्यूज 15 मराठीच्या माध्यमातून. काकाजी नाव काय तुमचा? मधुकर संभाजी बडोले, राहणार. करांडली. तर तुमच्या घरापुढे जे नाले आहेत हो. तर नाल्याचा पाणी कुठेतरी पास होत नाही आहे असा आरोप नागरिकांनी केलेला आहे. तर नाही होत ना, आता ते बुजलेली आहे ती. ते तर बुजलेली आहे. तर तुम्हाला काय अडचण आहे आता नेमकी? काय अडचण म्हणजे आता ते धुना वगैरे धुतात, तो पाणी येतं, तो गंदी वास येते ना. गंदिवास येते. हा. ग्रामपंचायतचे हे सरपंच उपसरपंच काय म्हणतात? तर सरपंच उपसरपंच म्हणजे सरपंच ते बाहेरगावची आहे. हप्त्यातून एक दिवस येते मोठ्या त्याला सांगला तर ते म्हणतात माणूस नाही, आम्हाला लेबर नाही मिळत. माहित नाही भेटत. तुम्हाला अडचणी निर्माण होतात. हो. अडचणी निर्माण म्हणजे मच्छराचा सामना करावाच ते काय लागतो. सांगायचं नको, सायंकाळ झाली का? काय वाटते ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय आहे कामामध्ये? बिलकुल बिलकुल. हो, निष्क्रिय नाहीत काय, नाही तर साफ केला असती. काकाजी पूर्ण परिचय सांगा. धनराज मणिराम जांभूळकर, राहणार करांडली, करांडली. वार्ड क्रमांक? वार्ड क्रमांक 2. तर तुमचा घर आहे, हो, तुमच्या घरासमोर नाली आहे. नाली आहे, नालीमध्ये भरपूर दुर्गंधी साचलेली आहे बंदी साचलेली आहे. आणि डासही बऱ्याच प्रमाणे त्याच्यात. आज म्हणजे काही सांगायचं नको, सायंकाळ झाली का एवढे मच्छर आहेत की त्याची हद नाही. तर आता तुम्हाला त्या नालीमुळे नेमका कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो? आम्हाला त्या मच्छरचा सामना करावा लागते, वरून ह्या दुर्गंधी वास येते त्याचा सामना करावा लागते. अच्छा, आता नेमकी तुम्हाला काय अडचण आहे? आता नेमक्या म्हणजे आम्हाला तेच मच्छरची नाल्याची अडचण आहे, म्हणजे नाल्याच्या दुर्गंधीमुळे जास्त फार अडचण आहे. आता जे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आहे किंवा सरपंच कुठले आहेत? सरपंचायत नवीन चिचोलीचे, गावी राहत नाही, गावी राहत नाही. भेट देतात का तुमच्या गावाला? भेट मला ग्रामपंचायत इथं असल्यामुळे ते येते हप्त्यातून एक दिवस. त्यांचं का म्हणणं आहे याच्याकडे? त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माणसं नाही मिळत हम्म, नाल्या साफ करण्यासाठी. हम्म. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या वेळेवर नाल्या साफ होत नाही. बरं, आणि याचा फटका तुम्हाला पडतो? आणि याचा फटका आम्हाला बसतो. आणि वरून काय, नाल्या एक तर लेवलमध्ये नाहीत, वरून झाकण नाही, वरून पॅकिंग नाही आहे. हम्म.